तर लोकसभा निवडणुकांपूर्वी ठाकरे गटाला नाशिकमध्ये मोठा धक्का बसलाय, कारण माजी मंत्री बबनराव घोलप आज शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे। संध्याकाळी 4 वाजता वर्षा बंगल्यावर घोलप यांचा प्रवेश होण्याची शक्यता आहे। पुन्हा एकदा आपण जाऊयात आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णीकडे। मुकुल, बबनराव घोलप यांच्या शिंदे गटात जाण्यामुळे किती बळ प्राप्त होणार आहे महायुतीला? सौरभ, बबनराव घोलप गेल्या अनेक वर्षांपासून अस्वस्थ होते, नाराज होते। त्यांना खरं तर शिर्डी लोकसभेची निवडणूक लढवायची होती, मात्र भाऊसाहेब वागचौरे यांना ही उमेदवारी देण्यात आली। मागच्या वर्षी ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी शिर्डी कोपरगाव या भागाचा दौरा केलेला होता, अवकाळी पावसामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं त्या दौऱ्यामध्ये बबन घोलप देखील होते, भाऊसाहेब वागचौरे देखील होते। मात्र त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस बबन घोलप यांना डावललं जात होतं, त्यांना मागे रेटलं जात होतं। त्यानंतर त्यांनी आपली नाराजी, आपली अस्वस्थता ही उद्धव ठाकरे यांना बोलून देखील दाखवली होती, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही। भाऊसाहेब वागचौरे यांची उमेदवारी ही जाहीर झाली आणि आता बबन घोलप यांच्यापुढे कुठला पर्याय त्यांना दिसत नाही, त्यामुळे ते शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहेत। आज सायंकाळी 4 वाजता हा प्रवेश होण्याची दाट शक्यता आहे। थोड्याच वेळात बबन घोलप आपली भूमिका जाहीर करतील आणि मुंबईच्या दिशेने निघणार आहे। मात्र ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बबन घोलप यांच्यासारख्या नेत्याने शिंदे गटामध्ये जाणं हे खरोखर उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का आहे। परंतु अद्याप बबन घोलप यांचे जे आमदार, माजी आमदार आहेत योगेश घोलप, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही। ते अजूनही उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत, परंतु आता थोड्या वेळात कळणार आहे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर किती लोक राहतात आणि शिंदे गटामध्ये किती जण प्रवेश करतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।